नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल बाप्पाचा आवडता नैवेद्य असा मोदक. तर आज आपण तळणीचे मोदक अगदी खुसखुशीत आणि अगदी चविष्ट असे कसे बनवायचे ते आज आपण पाहूया. तर तळणीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा. तर आता हे दोन्ही पीठ आपण असे मिक्स करून घ्यायचे. समप्रमाणात घ्यायचे म्हणजे मोदक असे मस्त खुसखुशीत असे होतात. तर याच्यात आपल्याला आता अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि याच्यात असा 1 चमचा मी तूप घातलेलं आहे आणि तुपाच्या जागी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल. आणि असं हे सगळ्या पिठाला आता मिक्स करून घेऊया. आणि सगळ्या पिठाला तूप मस्त मिक्स असं झालेलं आहे. तर आता याच्यात आपल्याला थोडं अगदी पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. पुरीपेक्षाही आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. त्याच्यामुळे अगदी थोडं पाणी घालायचं. अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा म्हणजे कसं आपण मोदकाचं सारण तयार करेपर्यंत पीठ आपलं भिजणार आहे. तर मग ते थोडंसं अगदी सैलसर होतं. मस्त असं घट्टसर मळायचं आणि पीठ जर सैलसर झालं तर मग काय होतं की मोदकाला आपल्याला चांगल्या अशा कळ्या पाडता येत नाहीत. ह्या पिठावर अगदी थोडंसं आपल्याला तूप घालायचं. जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसं. आणि हे असं सगळ्या पिठाला असं वरतून लावायचं म्हणजे पीठ आपलं सुकत नाही. तर हे पिठाचा गोळा मी करून ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे घट्ट आहे, जास्त पातळ पण नाही. तर आता आपण असा कपड्यानं झाकून ठेवायचा. ओला वगैरे कपडा घालण्याची गरज नाही, सुकाच कपडा घालायचा. आणि आता आपण मोदकासाठी सारण बनवूया. तर आता कढई गरम झालेली आहे. तर कढईत आपल्याला 1 चमचा असं तूप घालायचं आणि ह्या तुपात आपल्याला मी 2 वाट्या असं ओलं नारळ घेतलेला आहे. तर 2 वाट्या नारळ तुपात आपण परतून घेऊया. तर नारळ तुपात 1 मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे, कारण नारळाचं पाणी सुकतं आणि मग गुळाने जास्त त्याला पाणी सुटत नाही म्हणून परतून घ्यायचं. तर 2 वाट्या नारळाच्या किस चवासाठी मी 1 वाटी असं गूळ घेतलेला आहे. तर 2 वाट्या नारळाचा किस घेतला तर 1 वाटी गूळ घ्यायचा. अगदी प्रमाण बरोबर होतं. तर गूळही मस्त वितळलेला आहे खोबऱ्यात. तर अगदी 2 ते 3 मिनिट आता गूळ थोडंसं गुळाचं पाणी कमी होईपर्यंत असं मोठ्या गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं. तर हे मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे. तर याच्यातलं पाणी सुकलेलं तुम्हाला दिसत असेल आणि हे जरासं असं पातळ दिसतंय. पण हे थोडंसं घट्ट झालं की आपोआप असं बरोबर होईल थंड झाल्यानंतर. तर आता याच्यात आपल्याला वेलची आणि जायफळची पूड घालायची. वेलची जायफळची पूड नंतरच शेवटी घालायची म्हणजे कसं त्याचा स्वाद असा टिकून राहतो. हे आत्ता जरी तुम्हाला थोडंसं पातळ वाटतंय पण हे थोडं थंड झालं की मस्तपैकी असं सारण आपलं मोदकाचं तयार होईल. आणि कढईतच जर आपण घट्ट केलं तर मग ते अगदी वडीच्या सारणासारखं मोकळं होतं. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि सारण थंड करून घेऊया. तर हे सारण थंड होईपर्यंत आपलं पीठही मस्त असं भिजलेलं आहे. तर हे आता परत आपण एकदा मळून घ्यायचं, मस्त मऊ करून घ्यायचं. हे पीठही आपलं मस्त मऊ करून झालेलं आहे आणि सारणही आपलं थंड झालेलं आहे. तर मस्त आता मोदकात भरण्यासारखं झालेलं आहे. हे किती पातळ दिसत होतं पण आता कोरडं मस्त झालेलं आहे. तर आता आपण हे मोदकात भरूया. मोदक बनवण्यासाठी इथं आपल्याला जेवढा मोदक बनवायचा आहे तेवढासा उंडा घ्यायचा छोटासा. हे मोदक कसे जास्त जाड करायचे नाही आणि ह्या मोदक बनवायला पारीला थोडंसं अगदी आतून पीठ लावायचं म्हणजे पारी अगदी पातळ होते. हे पारी मी अशी एवढी करून घेतलेली आहे. तर याच्यात आता आपल्याला हे सारण भरायचं. मोदकात अगदी कमीही सारण भरायचं नाही. तर हे सारण भरलेलं आहे. तर हे ह्या बोटानं असं बाहेर ढकलायचं आणि ह्या 2 बोटानं चेपायचं. मस्त अगदी अशी कळी तयार होते. तर हे सगळीकडून अशी कळी मारून झाली की अलगद आपण पुरणपोळी कशी करतो तसं अलगद असे सगळी बाजू असे जवळ घ्यायचे. अगदी हलक्या हाताने घ्यायचे आणि अशी सगळी तोंड जवळ आली की मग असं त्याचा मोदक आपण असं त्याचं तोंड पॅक करायचं. हे अगदी आपलं मस्त असा मोदक तयार झालेला आहे. हे याला जर जास्तच तुम्हाला कळ्या हव्या असतील तर अशा हातानं परत
आपण ज्या कळ्या पाडल्या त्याच्यावर अशा थोड्याशा दाबून घ्यायच्या आणि कळ्या सगळ्या दाबून चमचेच्या साहाय्याने असं थोडंसं याला प्रेस करायचं. आणि दुसराही मोदक त्याच प्रकारे आपण करून घ्यायचा. तर थोडंसं पारीला अगदी पीठ लावायचं आणि अशी पटपट पटपट पारी करून घ्यायची. तर ही पारी अशा प्रकारे मी तयार करून घेतलेली आहे. आणि तसाच हाही मोदक हे सारण थोडंसं असं आत दाबायचं आणि असं हलक्या हातानं गुळून घ्यायचं. अशा प्रकारे आता मी सगळे मोदक तयार करून घेते. तर हे पहा, तेवढ्या 2 वाटी खोबरं आणि तेवढ्या पिठाचे आपले एवढे मोदक झालेले आहेत. तर हे छोटे मोदक असे 11 आहेत आणि हा मी मोठा मोदक केलेला आहे. 2 मोदकाचा एकच, हा मध्ये ठेवण्यासाठी. अगदी छोटे पण नाही, अगदी मोठे पण नाही, असे 11 मोदक आपले मस्त तयार झालेले आहेत. तर आता आपण हे तळून घेऊया. तर हे पहा, आपलं तेल तापलेलं आहे. जास्त कडक पण नाही होऊ द्यायचं आणि जास्त मंद पण नाही गॅसवर ठेवायचं. कमी कडक असलं की मग ते जास्त मोदक चांगले तळत नाहीत आणि तेल शोषतात. तर मध्यम असतानाच आपण असं सोडून घ्यायचे. तेलात मावतील तेवढे सोडूया. आणि आता मस्त एका अंगाने तळले की ते असे फुगून वर येतील. मग आपण त्याला पलटी करूया. तर हे पहा, एका अंगाने असे मस्त तळलेले आहेत. तर आपण पलटी करून घेऊया. फुगण्या इतपत त्याला असं वर येण्यापुरतं तेल नाही, म्हणून ते जाग्यावरच थांबलेले आहेत. तर आता आपण असे आलटपलट करून तळून घेऊया मस्त. तर हे पहा, आलटपलट करून मस्त आपला मोदक असा तळलेला आहे. तर रंग पहा किती सुंदर आलाय. तर आता आपण ते काढून घेऊया. दुसरेही मोदक आपण घातलेले आहेत तेलात. तर हेही आता आपण पहिले तळले त्याप्रमाणे तळून घेऊया. हे पहा, सगळे मोदक आपले तळून मस्त झालेले आहेत आणि एकही मोदक आपला असला फुटलेला नाही किंवा काहीच नाही. अगदी मस्त झालेले आहेत. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.